जालन्यातील बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। भाजप नगरपंचायत निवडणुकीत बोगस मतदान करत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला। त्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकात भिडले। वॉर्ड क्रमांक 12च्या मतदान केंद्रावरती ही हाणामारी झाली। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतदान केंद्राबाहेरील तणाव कमी झाला। भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांनी या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याची तक्रार शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बूथवर पोहोचलो आणि आम्ही ते बोगस मतदान होण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पूर्णपणे बिथरलेले आहेत। शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस सतर्क असल्यामुळे कुठेही गालबोट लागला नाही। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। नव्या वर्षात डेबिट कार्डचे नियम बदलतात। ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेसाठी ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करताना कार्डवरील 16 डिजिटसह संपूर्ण माहिती द्यावी लागेल किंवा टोकनायझेशनचा पर्याय निवडून पेमेंट करावं लागणार आहे। ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। डाळ खाद्यतेल तांदळाचे दर कमी होण्याची शक्यता आहे, कारण केंद्रानं धान्य डाळी आणि खाद्यतेलाच्या वायदे बाजारावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे। त्यामुळे दर 15% कमी होण्याचा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। कोरोना काळात खाद्यतेलाची सतत दरवाढ होत होती। विविध उपाय करूनही दर कमी होत नव्हते। त्यामुळे वायदे बाजार बंद करण्याची मागणी अखिल भारतीय खाद्यतेल महासंघानं केली आहे। मुंबईत सीएनजीचे भाव वाढल्यानं रिक्षा टॅक्सी चालक नाराज झालेत। सीएनजीचे दर वाढल्यानं रिक्षा टॅक्सीचं भाडेवाढ करण्याची मागणी चालकांनी केली आहे। टॅक्सी दरात 5 रुपये वाढ तर रिक्षाचं किमान भाडं 25 रुपये करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं केली आहे। यामुळे प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे। सांगलीत वांगी चिकनपेक्षा महाग झाली आहेत। अवकाळी पाऊस, हवामान बदल यामुळे वांगी पिकाची फुलगळ झाली। त्यामुळे वांग्यांची आवक घटली आहे। त्यामुळे बाजारात काटेरी कुडाची वांगी 160 रुपये किलो दरानं विकली जातात। परभणी शहरातील पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा आजपासून 23 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे। जिंतूर ते परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी मार्गाचं स्थलांतर करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे 21 ते 23 डिसेंबर पाणीपुरवठा बंद राहील। रॉयल एनफील्ड कंपनीनं क्लासिक 350 या मॉडेलच्या 26,300 गाड्या पुन्हा मागवल्या आहेत। सावधगिरीचा उपाय म्हणून कंपनीनं हा निर्णय घेतला। गेल्या काही दिवसात ब्रेकमध्ये काही त्रुटी आढळल्या। 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत उत्पादित केलेल्या आणि विक्री केलेल्या गाड्यांमध्ये ही समस्या प्रामुख्यानं समोर आली होती। छत्रपतींचा विचार म्हणजे